नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण ना टम्म अशा फुगलेल्या आलू पुरी बनवलेल्या आहेत। पुरी तुम्ही खूप प्रकारच्या बनवलात असाल, पण आज आपण अगदी वेगळ्या आणि नवीन पद्धतीने आलू पुरी बनवणार आहोत। आणि जर का तुम्ही सांगितलेल्या टिप्स फॉलो करून ही पुरी बनवाल ना, तर प्रत्येक पुरी फुगेल, ही माझी गॅरंटी। तर आता चला मग थोडाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। तर आता सर्वात पहिल्यांदा मी इकडे मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये मग एक बटाटा जो आहे सोलून मस्त त्याला बारीक बारीक चिरून मिक्सरमध्ये घातलं। त्यानंतर एक कांदासुद्धा बारीक करून घातला आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्यासुद्धा घातल्या आणि एक इतकी हिरवी मिरची घातली आणि मस्त त्याचं पेस्ट करून घेतलं। तर आता हे पेस्ट मी एका बाउलमध्ये काढले आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचे काही मसाले। तर सर्वात पहिल्यांदा चिमूटभर हिंग घालायचं, त्यानंतर अर्धा चमचा इतका ओवा घालायचा, त्यानंतर 1 चमचा इतके पांढरे तीळ घालायचे, त्यानंतर 1 चमचा इतकं धनेपूड घालायची, त्यानंतर 1 चमचा इतकं लाल मिरची पूड घालायचं, त्यानंतर अर्धा चमचा किंवा चिमूटभर इतकंच हळद घालायची, त्यानंतर चवीपुरतं मीठ तर घालायलाच हवं आणि त्यानंतर मग 1 चमचा इतकं बारीक रवा घालायचा आणि 1 चमचा इतकं काळी मिरची पूडसुद्धा घालायची आणि सर्वात शेवटी मग यामध्ये आपण 1 चमचा इतकं गव्हाचं पीठ घातलं। तर गव्हाचं पीठ जे आहे अजून थोडं घालू आपण, पण जेव्हा आपण हे मळायला घेतो ना, तेव्हा जर पीठ आपलं जास्तच पातळ होत आहे तर तेव्हा आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत। तर आता पीठ थोडंसं पातळ झालेलं आहे, त्यामुळे मी इकडे अजून 1 चमचा इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे। तर आता ॲडजस्टमेंट करायची गव्हाच्या पिठाची बरं का, कमी जास्ती होऊ शकतं। तर आता काय करायचं, याला मस्त मळून घ्यायचं। जसं आपण चपातीसाठी किंवा पराठ्यासाठी मळतो ना, त्या पद्धतीनेच हे सुद्धा मळायचं। तर यामध्ये ना कोथिंबीरसुद्धा घालायची होती पहिल्यांदा, पण मी घालायला विसरले होते आणि नंतर आठवलं म्हणून घातले। तुम्ही मात्र जेव्हा आपण सगळे मसाले घातले तेव्हाच कोथिंबीर घाला। तर आता मी इकडे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली आणि परत त्याला मळून घेतलं आणि शेवटी मग यामध्ये आपण अर्धा चमचा इतकं तूप घालायचं आणि तुपाने याला चांगलं मळून घ्यायचं 2 मिनटं। तर आता इकडे मी तूप घातल्यानंतर 2 मिनटं चांगलं मळून घेते आणि पीठ हवं असल्यास तुम्ही 5 मिनटं इतकंच याला ठेवू शकता रेस्ट करण्यासाठी, नाहीतर डायरेक्ट लाटायलासुद्धा घेऊ शकता। तर आता काय करायचं, पोळपाटनं घ्यायचं, पोळपाटला थोडं तेल लावायचं आणि त्यानंतर मग छोट्या छोट्या माली करून सुद्धा लाटू शकता किंवा मी काय करते, मला गोल गोल पुऱ्या खूप आवडतात, म्हणजे सगळ्यांनाच आवडतात, पण आपण जर एक एक माली लाटायला घेतली तर आकार थोडा इकडा तिकडा होतो। तर काय करायचं, त्यासाठी मोठा गोळा घ्यायचा आणि चपातीसारखं पहिल्यांदा चांगलं लाटून घ्यायचं आणि लक्षात असू द्या, गोळा थोडा मोठा घ्या आणि जास्तच जाडसुद्धा पुरी करायची नाही आणि जास्त पातळसुद्धा पुरी करायची नाही। तर आता जसं आपण चपाती लाटतो त्याच्याहून थोडंसं जाड लाटायचं आणि त्यानंतर मग जर आपल्याकडे डब्याचं टोकेरी असं झाकण असेल किंवा टोकेरी अशी वाटी असेल तर ती वाटीने याला चांगला असा गोल गोल माप द्यायचा। तर माझ्याकडे तरी डब्याचं झाकण होतं आणि टोकेरी होतं, त्यामुळे मी काय केले, मस्त पहिल्यांदा लाटून घेतले आणि त्यानंतर मग अशा पद्धतीचं मोठं जरा डब्याचं झाकण होतं, टोकेरी असं, ते पटापटा घेतलं आणि माप घातले गोल गोल असे। तर तुम्ही बघतच आहात, आता आपण मस्त अशी याला छाप दिले, म्हणजे आकार दिले आणि त्यानंतर मग शिल्लक राहिलेलं पीठ जे आहे ते परत साईडला काढून घेतलं आणि बघतच आहात तुम्ही, गोल गोल अशा पुऱ्या तयार झाल्या। जास्तच जाड ठेवायची नाही किंवा जास्तच पातळसुद्धा ठेवायची नाही, मस्त अशी पुरी जी आहे ती गोल गोल आकारावरती पटापटा छापून घ्यायची आणि त्यानंतर मग मी काय केले, शेवटचा जो गोळा असतो ना शिल्लक पीठ, ते मात्र एक छोटीशी माली अशी लाटून घेतली। तर आता काय करायचं, सगळ्या माली लाटून झाल्या की मग तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल जे आहे ते कडकडीतच गरम असायला हवं, कारण कडकडीत तेलामध्ये पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी टम्म फुगतात। तर ही सर्वात महत्त्वाची टिप। आणि अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि तेलसुद्धा कडकडीत झालं होतं, बघा इकडे मी चेकसुद्धा केले आणि त्यानंतर मग एकानंतर एक पुरी जेव्हा आपण घालू ना, तेव्हा गॅसचं फ्लेम मोठं करायचं आणि मोठ्या गॅसच्या फ्लेमवरतीच अगदी 1 मिनटातच ही पुरी जी आहे ती आरतून परतून मस्त टम्म फुगते आणि याला रंग ना लगेच येतो। त्यामुळे काय करायचं, वरून थोडी पुरी फुगली की मग पलटायची त्याला मस्त अशी आणि आरतून परतून मस्त असं याला डार्क कलर द्यायचा। हवं असल्यास तुम्ही थोडी पुरी फुगली की काढू शकता किंवा डार्क रंग हवा असेल तर तो सुद्धा ठेवू शकता। तर आता इकडे तुम्ही बघत आहात, मस्त अशी पुरी टम्म फुगलेली आहे
आणि गॅसचं मोठं फ्लेम ठेवायचं आणि मगच पुरी घालायची. आणि जेव्हा पुरी काढू ना तेव्हा मात्र गॅसचं फ्लेम बारीक करायचं. आणि सर्वात महत्त्वाची टीप, जेव्हा आपण पुरी घालू ना त्यानंतर झाऱ्याने जे आहे पुरीवरती ना तेल अशा प्रकारे सोडायचं. म्हणजे कसं वरूनसुद्धा त्याला चांगलं तेल कडकडीत लागतं, त्यामुळे ते टम्म फुगते पुरी. तर यामध्ये आपण काही सोडा वगैरे काहीच घातला नाही तरीसुद्धा एकही पुरी चप झाली अशी नाही, सगळ्या पुऱ्या फुगलेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने काही टिप्स सांगितलेल्या फॉलो केलात ना की सगळ्या पुऱ्या फुगतीलच फुगतील. तर आता मी काय केले, एकानंतर एक असे पटापटा एक एक पुरी घातली. तुम्ही हवं असल्यास 2-2 घालू शकता, पण शक्यतो एक एक पुरी घाला. जर पातेलं रुंद असेल, मोठं असेल तर एकदाच 2-3 घालू शकता. तर आता तुम्ही बघत आहात सगळ्याच पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि 2 चमचे गव्हाच्या पिठामध्ये मस्त अशा 7-8 पुऱ्या झाल्या. तर आता पुरीसोबत तुम्ही कोणतीही खीर बनवू शकता किंवा आमरस वगैरे ठेवू शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता. तर अशा पद्धतीने अगदी झटपट आणि पटपट आपली आलू पुरी तयार झालेली आहे. मस्त याला तुम्ही चहासोबत खाऊ शकता किंवा कोणत्याही खिरीसोबत खाऊ शकता. अगदी खुसखुशीतसुद्धा झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली पुरी सांगा मला. आणि आपल्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. भेटू पुन्हा नवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा.